तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार या गोष्टींची सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बंधू आतुरतेने वाट पाहत आहेत। बघा, लगेचच जे काही वितरणाची तारीख आहे ती समोर येणार आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होणार आहेत। पण त्याआधी सरकारने बघा प्रत्येकच योजनेसाठी एक महत्वाची अट ठेवलेली आहे। ती अट जर तुमची पूर्ण असेल तरच शासनाकडून तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। जर ती अट पूर्ण नसेल, ते काम तुम्ही केलेलं नसेल, तर तुमच्या खात्यामध्ये कोणत्याच योजनेचे पैसे जमा होणार नाही। ही अट जी आहे हे सर्वच योजनांसाठी लागू आहे। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला तुमचं बँकेचं डीबीटी आधार सेटिंग हे ऍक्टिव्हेट आहे का हे सर्वात आधी चेक करून घ्यायचं आहे। बघा, बँकेला केवायसी असणं हे वेगळं असते आणि डीबीटी आधार सेटिंग, डीबीटी बँक ऍक्टिव्ह असणे हे वेगळं असते। गव्हर्नमेंटचं जे काही वेबसाईट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही पोर्टल आहे, ज्या ठिकाणाहून तुमचे पैसे पाठवले जातात, त्यांच्या डीबीटीच्या वेबसाईटवर तुमचं बँक अकाउंट आणि तुमचा आधार नंबर हा आपसामध्ये लिंक असला पाहिजे। त्यांच्याकडे तो रेकॉर्ड लिंक असला तरच तुमच्या खात्यामध्ये आता डीबीटी मार्फत पैसे टाकले जाणार आहे। तर बघा, तुम्हाला तुमच्या बँकेचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे सर्वात आधी चेक करून घ्यायचं आहे। कसं चेक करायचं या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस 2 मिनिटांमध्ये समजून सांगणार आहे, कारण त्यासाठी फक्त तुमचा आधार क्रमांक आणि तुमचा आधार क्रमांकाचा येणारा ओटीपी या ठिकाणी फक्त कामी पडणार आहे। दुसऱ्या कोणतीच गोष्टीची गरज नाही। 2 मिनिटात समजून सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करायचं आहे। गुगल किंवा गुगल क्रोम ओपन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सर्च करायचं आहे एनपीसीआय। बघा, एनपीसीआय सर्च करायचं आहे। एनपीसीआय सर्च केल्यानंतर बघा, पहिल्या नंबरची तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट दिसत आहे npci.org, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे। तुमच्या पुढे वेबसाईट ओपन झाली। तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसून येईल कंझ्युमर। बघा, कंझ्युमरच्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। कंझ्युमरच्या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा खाली ऑप्शन दिसून येत आहे भारत आधार सीडिंग इन, त्यावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एनपीसीआयची वेबसाईट ओपन होईल, म्हणजे पोर्टल ओपन होईल। त्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला बाजूला 3 लाईन दिसत आहे। त्या 3 लाईनवर आपल्याला कॉर्नरवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे आधार मॅपिंग स्टेटस, त्यावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आधार मॅपिंग स्टेटसवर क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। तुमचा 12 अंकी आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा जो काही तो कॅप्चा कोड आहे, तो कॅप्चा कोड सुद्धा फिल करायचा आहे। तर बघा, या ठिकाणी मी आधार नंबर टाकत आहे। तर बघा, आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा कोड जसा तसा या ठिकाणी टाकून द्यायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला बघा चेक स्टेटस या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओटीपी येईल। तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। बघा, ओटीपी येण्यासाठी मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक असला पाहिजे, त्याच मोबाईल नंबरवर तुमचा ओटीपी येईल। तर बघा, ओटीपी टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला परत सबमिट बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर बघा, तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे। त्यानंतर बघा, इनेबल फॉर डीबीटी, म्हणजे तुमची बँक जी आहे ते कोणत्याही योजनेचे पैसे येण्यासाठी ऍक्टिव्ह आहे। इनेबल फॉर डीबीटी असं ऑप्शन तुमच्या पेजवर आलं पाहिजे। त्यानंतर बघा, तुमच्या बँकेचं नाव, कोणती बँक आहे ते या ठिकाणी बघा स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी दिसत आहे। तुमची या ठिकाणी कोणतीही बँक असू शकते, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा कोणतीही बँक जी तुम्ही लिंक केली असेल किंवा आजपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असेल। तर बघा, अशा प्रकारे पूर्ण पेज तुम्हाला दिसून येईल, म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या बँकेचं नाव आणि इनेबल फॉर डीबीटी असं त्या ठिकाणी लिहून असलं पाहिजे, म्हणजे 100% तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होणार। या ठिकाणी जर तुमचं नो रेकॉर्ड फाउंड किंवा कोणतीच बँक जर दाखवत नसेल तर लगेच तुम्हाला तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह करणे सर्वात जास्त गरजेचे आहे। बघा, तुम्ही डीबीटी ऑफलाईन सुद्धा बँकेत अर्ज करून ऍक्टिव्ह करून घेऊ शकता, पण बँकेमध्ये लवकर जे आहे ते प्रोसेस होत नाही। पण तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुमच्या मोबाईलवरच डीबीटी ऍक्टिव्ह करू शकता। त्यासाठी फक्त तुमचा आधार क्रमांक, तुमचं बँक पासबुक अकाउंट नंबर आणि तुमच्या आधार क्रमांकावर येणारा ओटीपी याची गरज पडणार आहे। आणि तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा करू शकता किंवा कोणत्याही बँकेमध्ये ऑनलाईन ऍक्टिव्हेट करू शकता आणि 2च मिनिटात ते लगेच तुम्हाला मेसेज येईल की ऍक्टिव्हेट झालेलं आहे। तर बघा, त्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ मी टाकलेला आहे। त्याचप्रमाणे जे काही पूर्ण प्रोसेस आहे ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगितलं आहे की कशा प्रकारे हे पूर्ण ऍक्टिव्ह करायचं आहे। बघा, हे तुमचं डीबीटी जर ऍक्टिव्ह असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा जो काही 20वा हप्ता आहे तो 100% जमा होणार आणि 100% याची गॅरंटी सुद्धा आहे। जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल की डीबीटी कसं ऍक्टिव्ह करायचं, अप्लिकेशन कशी करायची डीबीटीसाठी, स्वतः ऍक्टिव्ह कसं करायचं, मोबाईलवरून ऍक्टिव्ह तुम्हाला करता येते, लगेच हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओवर क्लिक करा। मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डीबीटी कसं ऍक्टिव्ह करायचं ते सांगितलेलं आहे।
पण पूर्ण योजनेसाठी ते प्रोसेस कामी पडणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.